विना लसीकरणयुक्त म्हणजे जन्मल्यापासून एकही लस न घेतलेले आपल्याकडे हजारो मुलं आहेत. मी तुम्हाला म्हणत असते त्याच्यामध्ये ही जी मुलाखत आहे हे हा चौथा व्हिडिओ बनवतो. या चौथ्या व्हिडिओमध्ये ही जी 2 बाळं आहेत त्यांच्याकडे जन्मल्यापासून या मुलांना कोणतीही लस कोणतीही वॅक्सिन एकही दिलेली नाही. स्वतः या मुलांचे आईवडील आपल्यासोबत आहेत. तर यांना काय फरक जाणवतोय हे तुम्हाला यांच्या तोंडातून आपण जाणून घेऊ की तुम्हाला तर विचारतो कुणी दोघांपैकी कुणी उत्तर देऊ शकतो. आता तुमची मुलं आहेत बरोबर, तुम्ही यांना कोणतेही लसीकरण दिलेलं नाही, पण तुमच्या भागामध्ये अशी मुलं आहेत तुमच्या मुलांच्या वयाची त्यांना लसीकरण दिलेलं आहे. त्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? त्या मुलांमध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये काय फरक दिसतो तुम्ही सांगा. त्या मुलांपेक्षा ह्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती जास्त. रोगप्रतिकारक जास्त म्हणताय, मग उदाहरणामध्ये सांगा. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय, तुम्हाला कशावरून म्हणताय तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती जास्त? आजारी पडली तर त्या आजाराला हे करत नाही. म्हणजे आजारी पडले तर ते लगेच नीट होतात किंवा ते त्या आजारामध्ये खेळत असतील असं हे होत. आजारी आहेत असं वाटतच वाटत. आणखी काय तुम्हाला बदल जाणवतो? खेळण्यात बदल. खेळण्यामध्ये काय बदल आहे खेळण्यामध्ये? ही मातीत जास्त खेळते, मातीत जास्त खेळतात, ती काय मातीत उतरतच नाही. ठीक आहे, म्हणजे ह्यांचं नातं मातीशी जोडलेलं आहे. मातीत चांगले खेळतात. अजून काय खाण्यामध्ये काय खातो बदल? ते खातात. हा, सगळ्यात मोठा बदल काय यांनी काय सांगितलं की आपण खातोय ते मुलं खातात. म्हणजे आता ही मुलं बिस्किट, कॅडबरी, चॉकलेट किंवा असलं काय खातात का? काय आपण भाजी जास्त खातो. घरी तुम्ही जे काही भाजी भाकरी जे काही खाताय हे खातात. म्हणजे हे ह्यांचा तोंडून जे काय अनुभव आहे ते तुम्हाला सांगा. आज प्रश्न हेच आहे की मुलं घरचं जेवण जेवत नाही, त्यांना कॅडबरी, चॉकलेट, कुरकुरे हे असल्या सगळ्या गोष्टी लागतात. या गोष्टीनं मुलांचे हानी होते. आणि तुम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या आसपासची मुलं अशी सक्रिय आहेत का तुमच्या मुलांमध्ये? आता तुमची मुलं आहे म्हणून तुम्ही काही तसं वाढवून तर सांगत पण तुम्ही बघतायत सगळं जे प्रत्यक्षात बघितले प्रत्यक्षात बघितलं बरोबर. मग तुम्हाला आता यांचा इतर आई वडिलांना त्या मुलांचा त्रास होतो, सारखं आजारी पडतात, सगळ्या गोष्टी होतात, तसा तुम्हाला काय जास्त त्रास आहे यांचा? काहीच नाही. यांचा त्रास खेळणं विळणं सगळं कसं आहे? आणखी तुम्हाला जे काय वाटतं तुमच्यातनं बोलत? आजारी पडण्याचं प्रमाण कमी. आजारी पडण्याचं प्रमाण वर्षातनं 1 ते 2 तास. 1 ते 2 तास आजारी पडतात. तर पडल्यानंतर तुम्ही याला ॲलोपॅथीचे औषध खाऊ घालता का? ॲलोपॅथीचे औषध नाही. ॲलोपॅथी म्हणजे आयुर्वेद, फरक कळलं का? ॲलोपॅथी म्हणजे केमिकल आणि आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदी नाही. पॅथी 3 असतात. आयुर्वेदा, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी. ॲलोपॅथीच्या औषधांना काय होतं की त्या मुलांमध्ये जे काय निर्माण होणारं कफ आहे हे सगळं सप्रेस होतात, म्हणजे दाबून बसतं. तर अशी औषधं आपण देऊ देत नाही कोणाला. मग आता हे तर तुम्ही जन्मल्यापासून माझ्या संपर्कात आहात. मी जे सांगेल तेच तुम्ही करा. आणि तुम्हाला कसा अनुभव? तुम्ही दिलेले 2 वेळा औषध पाजलं की बरे. आता हे जे म्हणतात 2 औषध मी काय देतो ह्यांना? सुदर्शन रस आणि अमृत रस असतो आणि एक योगवाही म्हणून तो ड्रॉप बनवलेला आहे. म्हणजे तो घरामध्ये जन्मलेल्या मुलापासून 80 किंवा वयोवृद्धापर्यंत तेच औषध चालतं. त्याला काही वेगळे लागेल, त्याचं प्रमाण फक्त ठरलेलं असतं, ते प्रमाण फक्त यांना सांगत असतं. त्यामुळे माझ्याकडे यायची कोणाला असं काही गरज पडत. म्हणजे हे जरी आजारी पडलं तुम्ही लक्षणानुसार तेच औषध दिले की ते ठीक होतं. 2 वेळा दिलं की ठीक होतं. असे जास्त दिवस औषध देण्याची गरज पण पडत नाही. बरं, हे का होतंय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो की त्यांची प्रतिकारशक्ती नैसर्गिक आहे. आता हे पण पालक आहेत, हे माझे शेजारचे पाहुणे पाहिजे आमचे, पण यांना या 2 मुलांनी यांनी पहिले काही डोस दिलेले आहेत लसीकरण. म्हणजे पहिले किती दिले तुम्ही? 1-2 दिले. 1-2 लसीकरण दिले, पण पुन्हा माझ्या संपर्कात आल्यापासून यांनी पण लसीकरण वगैरे थांबवलेलं आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढं हे कसं सुवर्णप्राशन वगैरे देतात. म्हणजे मुलांची प्रतिकारशक्ती नैसर्गिक ठेवण्यासाठी आपण हे जो काय शिबिर आहे त्यासाठीच ठेवत आहोत. आणि जास्तीत जास्त पालक या मुलांच्या माध्यमातून माझ्या जवळ यावेत आणि त्यांना मी ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या, यासाठी हा सगळा
आटापिटा आपण करतो. तर असं तुम्हाला हे व्हिडिओ बनवून जे खूप मी म्हणतो ना हजारो मुलं आहेत ते तुम्हाला एक 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 मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला मी समोर आणेन. आणि तुम्ही माझ्या परस्पर पण तुम्ही यांना फोन करून विचारू शकता. तुमचा नंबर सांगा व्हिडिओमध्ये. 84 59 29 43 63. तुम्ही यांना या नंबरवरती फोन करून पण तुम्ही हे करू शकता. आज कसं आहे हा व्हिडिओ बनवायचं म्हणलं की थोडी इंची धडकी भरलेली आहे. त्याच्यामुळं हे नाहीतर विना व्हिडिओचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतात ते. ठीक आहे, तुम्ही यांना फोन करून अजून एक बदल आहे की एक पण लस नाही दिल्याचा परिणाम असा आहे की त्यांची स्मरणशक्ती जास्त आहे त्या मुलाची. स्मरणशक्ती जास्त आहे. कशातून तुम्हाला वाटते? एकदा सांगितलेली गोष्ट लक्षात राहते, परत सांगायची गरज पडते, परत आपोआप लक्षात येईल. जास्त चालतं काम देते. मेंदू जास्त चालतो काम देते. मेंदू जास्त चालतोय, काम देते. म्हणजे स्मरणशक्ती आपण वाढायसाठी सगळ्या गोष्टी करतोय तर ते होते. म्हणजे हे सुवर्णप्राशन चालू आहे. सुवर्णप्राशन, बालपाल रस आहे, हे दोनच गोष्टी देत आहे किंवा बाळगुटी, या 2-3च गोष्टी तुम्ही घरी द्यायच्या असतात. ह्याच्या व्यतिरिक्त काहीही घरी द्यायचं नसतं. आणि तेच एवढंच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय दिलंय का? नाही. तुम्ही बाळगुटी, सुवर्णप्राशन आणि बालपाल रस, ह्याच्या व्यतिरिक्त यांना काय दिलंय का मला? ह्याच्यावरती ही अतिशय जबरदस्त आहे. सगळ्यात महत्त्वाचं यांनी सांगितलं मुद्दा म्हणजे हे घरात जे बनवतात ते खातात. सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या मुलांना या पद्धतीनं सवय लावा आणि त्यांची प्रतिकारशक्ती नैसर्गिक. खूप खूप धन्यवाद.